संपूर्ण जगभर पसरलेल्या 51 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण बरं, शक्तिपीठ म्हणजे नक्की काय? तर सतीच्या वडिलांनी म्हणजे राजा दक्ष यांनी जेव्हा एक भव्य यज्ञ आयोजित केलं होतं, तेव्हा या यज्ञाचे आमंत्रण शंकरांनी सतीला दिलं गेलं नव्हतं. पण तरी देखील सती यज्ञस्थळी गेली. तेव्हा तिथे शंकरांचा भरपूर अपमान झाला. ही अवहेलना तिला असह्य झाल्याने तिने यज्ञाच्या अग्नी स्वतःचा बळी दिला. हे शंकरांना समजताच ते अत्यंत दुःखी झाले. त्यांनी सतीचे निर्जीव शरीर उचलून संपूर्ण विश्वभर तांडव केले. त्यांच्या या रुद्र रूपाने संपूर्ण सृष्टी हादरली. तेव्हा शंकरांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे पवित्र शक्तिपीठे निर्माण झाले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका हे 3 पूर्ण, तर वाणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. तर शेअर करा ही रील आणि अशाच रूढी, परंपरा आणि मराठी कथा जाणून घेण्यासाठी फॉलो करा वेडिंग